नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, आपण आयुष्यभर पैसे कमवून म्हातारपणी पैसे नसतात हे प्रश्न का निर्माण होतो त्याचा आपण थोडा अभ्यास केला पाहिजे। ज्याचं वय 60-65 झाले त्यांना तर काही करता येत नाही कारण वेळ निघून गेला, परंतु त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे। मित्रांनो, पूर्वीचा काळ वेगळा होता। लोकसंख्या कमी असल्यामुळे महागाई कमी होती आणि एकमेकाला लोक मदत करायची। आता काळ बदललेला आहे, फार वाईट परिस्थिती आहे। लोकसंख्या वाढल्यामुळे नोकऱ्या नाहीत, व्यवसायामध्ये स्पर्धा आहे, पैसे कमी मिळतात, खर्च जास्त होतात आणि आपण करतो पण। जसं पूर्वी मोबाईल नव्हता, एवढी महागाई नव्हती। मित्रांनो, काही नवीन आपण खर्च ॲड केलेले आहेत आणि त्याचा अतिरेक पण केलेला आहे। महागाईने वाढल्यावर खर्च कमी करायला पाहिजे तर आपण वाढवलेला आहे आणि ते खर्च आपण कर्जाच्या माध्यमातून, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, सगळे ह्याच्या माध्यमातून बँकेचं लोन घेऊन आपण वाढवलेलं आहे। म्हणजे कसं होतं, एखादा आजारी माणूस असला तर काय होतं, त्याला ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, परंतु त्याचं ब्लड काढल्यावर तो जास्त दिवस जगणार नाही अशी अवस्था आहे। आत्ताच्या मुलांना, वडीलधाऱ्या माणसांनी हे सांगायला पाहिजे। आपलं काम आहे सांगायचं, कारण पूर्वी लोकांना सरकारी नोकऱ्या होत्या, पेन्शन होती, आता पेन्शन कोणालाच नाही आणि महागाईने वाढलेली आहे। आणि मित्रांनो, आत्ता काय झालेले, पूर्वीचे माणसं आणि आजच्या माणसामध्ये हा फरक आहे। पूर्वीचे माणसं चांगल्या गोष्टी ऐकायचे आणि पुढचा विचार करायचे, परंतु आता कोणीच करत नाही। आता सरकारनं पेन्शन बंद केले तरी पण कुणीच बचत करत नाही, पेन्शन प्लॅन काढत नाही। मित्रांनो, आपल्या जी दिवसेंदिवस आपलं जबाबदारीचं ओझं वाढत आहे, मुलं मोठी होत आहेत, त्यांचं शिक्षण, लग्न आणि आपला पैसे कमवायचा पिरियड कमी होतोय, आपल्याला पेन्शनची पण गरज आहे, कारण उतारवयात जगणार कसं, ह्या सगळ्या गोष्टीकडे जर आपण पाठ फिरवली, दुर्लक्ष केलं तर काय होईल, हा प्रश्न तर सुटणारच नाही, पण गंभीर नक्की बनतो। आणि ज्यावेळेस आपण कमजोर होतो त्यावेळेस आपला सगळे फायदा करून घेतात। ॲटलिस्ट कमीत कमी बोलून तर हाऊस फेडून घेतात लोक, पैसे देत नाही, दिले तर व्याजाने देतात, अतिशय व्याज लावलं जातं। हे सगळं प्रत्येकाला माहिती आहे। मित्रांनो, माहिती असून उपयोग होत नाही, प्रश्न सोडवला पाहिजे। तर तुम्ही LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, बचत करा। पूर्वी असे प्लॅन नव्हते, आयुष्यभर तुम्हाला इन्कम मिळेल, आयुष्यभर इन्शुरन्स मिळेल आणि वेळोवेळी तुम्हाला 1 वर्षानंतर पैसे पण वापरता येतील। मित्रांनो, पैशाचे प्रश्न जे आहेत ना, ते तुम्ही नाही सोडवले तर ते गंभीर बनत जातात। जसं विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला तर नापास होतो 100%, रुग्णाने ट्रीटमेंट नाही घेतली तर तो रुग्ण गंभीर आजार होऊन पैसे पण जातात आणि माणूस पण जातो। शेतकऱ्याने पेरणी नाही केली तर गवत उगवतं। जसं पावसाळ्यात पाऊस भरपूर पडतो आणि धरणाची दारं नाही अडवली तर आपण पाणी प्यायला मिळणार नाही, अशीच अवस्था आहे। लवकरात लवकर LIC ऑफ इंडियाचा प्लॅन घ्या। ओके, थँक्यू।